बोलतीस ना म्हणून तर खेळायला सुरुवात केली ना. माझी तयारी माझी तयारी मी अगं ह्या गाड्यावर बसून किती दिवस कमवणार आहेस? हा? पोरं मोठी झाल्यावर कुठं आणणार आहेस पैसे? मी सांभाळून राहिले नंतर ना, आणि या चिली पिलीला सोडून मी कुठे बी जाणार नाही. आता सांगू राहिले मी तुला. किती पैसे मिळतात आपल्याला त्या गाड्यावर? हा? अगं त्या दुकानदारानं आपला किराणा बंद केलाय. तो चान्स चांगला आहे, तू जा त्या साहेबाबरोबर. दीपे बघ बघ, मी तुला वचन देतो, मी तुझ्या त्या बहीण भावांचा सांभाळ करतो. हा? त्यांच्यावर लक्ष देतो नीट. काय पटू राहिले. ठीक आहे, मग आता त्या पोरांचे मुडदे बघायला तयार राहा. काय तुझं काय? माझी हाय तयारी साहेब. हे अवघड आहे हो साहेब हे. अगं हे अवघड नाही, तुला वाटते तेवढं सोपं आहे सगळं. तू कशाला टेन्शन घेतेस? मी घेईल ना सांभाळून सगळं. मी ए दीपा ऐक ना, बघ डॉक्टर येणार आहे. तू असा कॉन्फिडन्स तुझा ढासळून देऊ नको ना. ऐक ना, तू शांत राहा. कसं काय आता? मग मला एक सांग, डॉक्टर आल्यानंतर तू काय सांगणार आहेस? ऐका ना, माझं सगळं पाठ आहे ते. ऍक्सिडेंट सगळं पाठ. तुम्ही सांगितल्याप्रमाणे शब्द पाठ केलंय. मी एकदम फिक्स मध्ये रेडी. तुम्ही मला सांगू नका आता काय करायचं. डॉक्टरांना काय सांगायचं ना हे तुम्ही तुमचं बघा. ठीक आहे, मी घेईन सगळं सांभाळून. हो डॉक्टर, काय अपर्णाला अजून बरं नाही वाटत आहे ना, त्याचीच काळजी वाटते हो आम्हाला. हो, अंदाज आलाच मला, म्हणूनच मी लगेचच निघाले. डॉक्टर कसं आहे, आप्या जरा पहिल्यासारखी मनमोकळी वागत नाही हो. नाही म्हणजे अपघातापासून ती स्वतःच गुंतलेली असते. आम्हाला वाटते तिला जरा अपघाताचा धक्का बसलाय. ही लक्षणं पोस्ट ट्रॉमॅटिक डिसऑर्डरची आहेत. खरं तर मला आधी त्यांना पाहावं लागेल. त्यांना बघितल्याशिवाय, त्यांच्याशी बोलल्याशिवाय त्यांना नक्की काय होतंय हे मला सांगता येणार नाही. डॉक्टर, या आजारामुळे काय काळजी करण्यासारखं नाही ना? नाही नाही, एखाद्या अपघातानंतर किंवा घटनेमुळे धक्का बसल्यानंतर माणूस असं वागतो. त्या गोष्टी आठवल्या तर कधी कधी जास्त त्रास होतो. अपर्णा मॅडमच्या डोळ्यासमोरून त्या गोष्टी जात नसतील, त्यामुळे हे होणं साहजिकच आहे. डॉक्टर, हो आम्ही जमेल ती काळजी घेतोय त्यांची. शारीरिक काळजी तर आहेच, पण आता तुम्हाला त्यांची मानसिक काळजी घ्यावी लागेल. त्यांच्याशी पूर्वीसारखं वागणं, त्यांना हसत्या खेळत्या वातावरणात ठेवणं हे गरजेचं आहे. या गोष्टींमुळे खरं तर त्यांच्यात लवकर सुधारणा दिसतील. डॉक्टर, आम्हाला अपर्णाला अशी बघायची सवय नाही. निदान किती दिवस लागतील तिला रिकव्हर व्हायला? प्रत्येक पेशंटला स्वतःचा एक वेळ असतो. मला वाटतंय अपर्णा मॅडमला तुम्ही त्यांचा वेळ द्या, म्हणजे काळाप्रमाणे हळूहळू त्यांच्यामध्ये सुधारणा होतील असं मला वाटतंय. डॉक्टर, माझी बरी होईल ना लवकर? अमोल बाळा, या ऍक्सिडेंट मधून अपर्णा मॅडम वाचल्यात, तिथेच त्यांनी अर्धी लढाई जिंकली आहे. आता तुमच्या सर्वांच्या सोबतीनं त्या नक्कीच बऱ्या होतील. ओके डॉक्टर, मग आता मी माझी सगळी काळजी घेईन. बरं डॉक्टर, आता वेळ नको घालवायला. तुम्ही दीदीला तपासून घ्या. हो. दाजी, दाजी, मला कशाला आणायचं? मला जाऊ द्या ना. खाली बस, खाली. अरे काय का आल्यापासून एक सेकंद तोंड गप नाही तुझं. जरा ग बस की. हे बघ, आता जर बोलला ना तर मार खायला लागला. अहो, मी काय नाही केलं. अहो, ऐका की माझं. ए अरे गप ना, गप गप. फैजू, रागाव ताबा पाहिजे बाबा. हा, मारून टाकतो का काय त्याला? सोडून द्या. अहो जिजी पण. हे बघ, तू बोल माफ करून टाकायची फैजू. हा, जाऊ दे, सोड त्याला. आपले मित्रच आहेत ते बरे, पण तुम्ही कोण? आमचं राहू द्या, तुम्ही ही धरा. ताज्या ताज्या आणि गरम नोट आहेत. 1 लाख रुपये आहेत. पण अहो, हे तुम्ही का देऊ राहिला आम्हाला? अहो, तुम्ही कलेक्टर बाईंचा शोध लावला ना, त्याचं बक्षीस आहे हे. मी नाही शोधलं कलेक्टर मॅडमला. नाही, मी नाही काय केलं. नाही का?
खरंच नाही? फैजू ठेव बाबा नोटात. कसं आहे, लक्ष्मी समोरून चालून येते तर ह्यांना नकोय. काय करणार आपण? ह्यांना वडापावच्याच गाड्यावर काम करायचंय. आपण तरी काय करणार? पैसे पाहिजेत का? फैजू ठेव बाबा नोटा. तुमचेच पैसे आहेत. माहिती आहे आम्हाला तुम्हाला गरज आहे. थांबा, पण त्याच्या आधी आमचं एक काम करायचं. तुमची बहीण दीपा कुठे आहे हे सांगायचं. दीपा घरी असेल ना? घरी? कुणाच्या? इन्स्पेक्टरच्या म्हणायचंय का? घाबरू नका, मला माहिती. तुमची बहीण दीपा कलेक्टर बाई अपर्णा सुरेश माने बनून त्या इन्स्पेक्टरच्या घरी गेली आहे का नाही? घाबरू नका, आम्ही कुणाला सांगणार नाही. उलट आमचंच काम आहे तुमच्याकडे. आणि ती जर काम तुम्ही केलं तर आत्ता 1 लाख दिलेत. आमचं काम पूर्ण झाल्यावर आम्ही तुम्हाला 10 लाख रुपये देऊ. 10 लाख? हा, फक्त एक काम करायचं. तुमच्या बहिणीला कलेक्टर ऑफिसला जायला सांगायचं आणि आमच्या रखडलेल्या कामाला परवानगी द्यायला लावायची.